छत्रपती संभाजीनगर कन्नड येथील घटना शनिवारी तालुक्यातील शिरजगाव शिवारात शेतात 11:15 वाजताच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांकडून कोयत्याने डोक्यावर वार करून एका इसमाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेने सर्वत्र तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे वय 47 वर्ष राहणार शिरजगाव तालुका कन्नड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। राजू चुंगडे हे सकाळी आपल्या गट नंबर 28 मधील जैतपूर ते शिरजगाव रोडवरील शेतात गेले होते। यावेळी राजू चुंगडे हे एकटेच असताना अचानक दुचाकीवरून 2 पुरुष व 1 महिला तिथे आले। त्यांनी गाडीवरून उतरून राजू यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली। यावेळी राजू चुंगडे यांनी डोक्यावर होत असलेले वार हातावर झेलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या एका हाताची बोटे तुटून जमिनीवर पडली, तर डोक्यात जोरदार प्रहार झाल्याने ते रक्ताच्या धारुड्यात पडले। यावेळी त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्याने शेतात खत टाकणारे मजूर धावत आले। त्यांना तोंडाला रुमाल बांधलेले हल्लेखोर पसार होताना दिसले। डोक्यात जबर मार झाल्याने राजू चुंगडे जागीच गतप्राण झाले असल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। तर आरोपींना अटक करा, मगच प्रेताचे शवविच्छेदन करा असे म्हणत नातेवाईक संताप व्यक्त करीत आहेत। महाराष्ट्र T24 करिता छत्रपती संभाजीनगर येथून डॉक्टर निलेश पवार।